श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांना निमंत्रण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनोखा उपक्रम. अयोध्येमधील राम मंदिराचा सोहळा महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये लाईव्ह दाखवला जाणार. राम मंदिरांच्या निमित्तानं महायुतीचा गावागावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न. अयोध्या जंक्शनचं नाव बदललं, आता अयोध्या धाम जंक्शन असं संबोधलं जाणार. नाव बदलण्याचं काम सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये युवा दिनाच्या कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार. त्यानिमित्तानं गिरीश महाजन यांच्याकडून मोदी ग्राउंडची पाहणी. सुकन्या समृद्धी योजनेमधील व्याजदर वाढवण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा निर्णय. सुकन्या समृद्धी योजनेवरती आता 8.2% व्याजदर. लोकसभा निवडणुकीच्या आधी जेडीयूमध्ये मोठा बदल. नितीश कुमार पक्षाचे नवे अध्यक्ष. लल्लन सिंग यांचा राजीनामा. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये परतणार. शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार की मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार. काँग्रेस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसोबत जागा वाटपावरती चर्चा करणार. काँग्रेसच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती. राज्यातल्या 288 जागा एकट्यानं लढवण्याचा भाजपचा कट. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची टीका. एकला चलो रे ही भाजपची पहिल्यापासूनची नीती. खडसेंची माहिती. 2024 साली मोदी एकहाती सत्ता घेऊन आले तर त्यांना छोट्या पक्षांची गरज राहणार नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. त्यामुळे भाजपसोबत गेलेल्या छोट्या पक्षांसाठी ही धोक्याची घंटा. जयंत पाटलांचा अजित पवार गट आणि शिंदे गटाला टोला. इंडिया आघाडीकडे कोणतंच विजन आणि योजना नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची इंडिया आघाडीवरती टीका. तर महाविकास आघाडी सरकारच्या राज्याची प्रगती झाली नाही हे लोकांनी पाहिलं. विखे पाटलांचा टोला. जयंत पाटील कधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना सोडणार नाहीत. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. संजय शिरसाट यांनी काळजी करू नये. आम्ही पक्ष आणि निष्ठा बदलणारी माणसं नाहीत. आव्हाडांचा शिरसाटांना टोला. महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या समावेशाचा निर्णय मुंबईमध्ये होणार. दिल्लीमध्ये बैठकीमध्ये स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचं ठरलं. वंचितच्या प्रस्तावावरती 31 डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये बैठक. उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीत जाणार. 2 किंवा 3 जानेवारीला लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची मुंबई लोकसभा जागेसंदर्भातली मागणी फेटाळली. काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम यांच्यासाठी सोडण्याची केली मागणी. विधानसभा निवडणुकीला 6 महिने राहिले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कुठे दिसतात का? मंत्री शंभूराज देसाई यांचा सवाल. तर 4 भिंतींच्या आत बसून सत्ता बदल होत नाही. देसाईंचा ठाकरेंना टोला. लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भामध्ये अद्यापही चर्चा नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण. पक्षाची भूमिका देईल ती मी घेणार. विखे पाटील यांचं वक्तव्य. राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी संजय राऊतांची महाविकास आघाडीकडे 23 जागांची मागणी. जागा वाटपामध्ये स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया. जयंत पाटील किती दिवस राष्ट्रवादीमध्ये राहणार याची शाश्वती नाही. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. शिवसेना भाजप युतीमध्ये लढणार. संजय शिरसाट यांची माहिती. आक्रोश मोर्चा बारामती शहरामध्ये दाखल. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हातामध्ये मशाल घेऊन मोर्चामध्ये सहभागी. कांद्याच्या बाबतीमध्ये नेते सरकारला जाब का विचारत नाही? खासदार अमोल कोल्हे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल. शेतकरी प्रश्न मांडताना खासदार सुप्रिया सुळेंचं निलंबन केलं. अमोल कोल्हेंची माहिती. 200 आमदार आणि 200 खासदार धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत का? खासदार सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल. देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरची चिंता करण्यापेक्षा बारामतीकर आपल्याला परत विजयी करतील का याची चिंता करावी. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवरती टीका. अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडचे संजोग वाघेरे ही ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत.
मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। बुलढाण्यामध्ये 200 वृद्ध शेतकरी उपोषणाला बसले, मात्र प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही। एकनाथ खडसेंची सरकारवरती टीका, तर राज्यातलं सरकार राजकारण करण्यामध्ये व्यस्त, खडसेंचा सरकारवरती हल्लाबोल। खडसेंना एवढे दंड झाले आहेत की पायामध्ये चप्पल घालायलाही पैसे उरलेले नाहीत। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवरती बोचरी टीका। वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं खासदार इम्तियाज जलील आक्रमक। माझी काही ॲलर्जी झाली आहे का, जलील यांचा सवाल। उद्घाटनाच्या पूर्वी दणका दाखवतो, इम्तियाज जलील यांचा इशारा। मनोज जरांगेंना 20 तारखेला मुंबईमध्ये यायचीच गरज पडणार नाही, त्याच्या आधीच आम्ही आरक्षण देणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। 25 जानेवारीला रात्री 12 पर्यंत आरक्षण प्रमाणपत्र द्या, अन्यथा महाराष्ट्र धगधगेल। धनगर आरक्षणाच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये प्रकाश शेंडगेंचा इशारा। ओबीसी समाज 20 जानेवारीला लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये धडकणार। मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी समाज जबाबदार नाही। सरकार मराठा समाजाला आंदोलनाला परवानगी देत असेल तर ओबीसी समाजही आंदोलन करणार, प्रकाश शेंडगेंचा इशारा। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू, उपोषण मागे घेण्याची मंत्री छगन भुजबळ यांची फोनवरून विनंती। अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा, महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्यानं आदिवासी बांधव आक्रमक। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राडा, विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथावरती मोदी सरकार असा उल्लेख असल्यानं महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा होता विरोध। सुधाकर बडगुजर यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जामीन, 9 जानेवारीपर्यंत जामीन मंजूर। देवेंद्र फडणवीसांनी घेतला जलयुक्त शिवार 2.0 चा आढावा, 5775 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2.0 ची कामं सुरू। राज्य सरकारच्या 75,000 मेगा भरतीच्या अंतर्गत महावितरणमध्ये 1042 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 12 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान। दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा, पीक कर्ज वसुलीला सरकारकडून स्थगिती, दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी निर्णय। कर्ज वसुलीला स्थगिती आणि कर्ज पुनर्गठन हे केवळ शेतकऱ्यांचं आजचं मरण उद्यावरती ढकलणं आहे, शेतकऱ्यांना यामुळे कोणताही दिलासा मिळणार नाही। शेतकरी नेते अजित नवले यांची सरकारवरती टीका। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे नवीन 129 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 483 वर, मुंबईनंतर पुण्यातली रुग्णसंख्या 100च्या पार। केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांची साईबाबांच्या दर्शनाला महाराष्ट्र सरकारनं प्रस्ताव दिला, तर आम्ही शिर्डीचा समावेश कॉरिडॉरमध्ये करू, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचं आश्वासन। केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी साई दरबारी सहकुटुंब घेतलं साई समाधीचं दर्शन, मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी केली प्रार्थना। भाजपचे नेते निलेश राणे यांनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील वाळू वाहतुकीच्या समस्येच्या मुद्द्यावरती चर्चा, निलेश राणे यांची भेटीनंतर माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील तलाठी पेपर फुटी प्रकरणामध्ये मूळ नागपूरमध्ये पेपर नागपूरमधून फोडण्यात आल्याचं पोलीस तपासामध्ये समोर। राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू, पुण्याच्या इंदापूरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा थाळी वाजवत सहभाग। आमचं सरकार आल्यानंतर पहिलं अंगणवाडी सेविकांचं काम करणार, खासदार सुप्रिया सुळे यांचं अंगणवाडी सेविकांना आश्वासन। जोपर्यंत अंगणवाडी सेविकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, सुळेंचं वक्तव्य। वर्ध्याच्या जाम इथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन, विदर्भवादी संघटनांनी केलं आंदोलन। मुंबईच्या दहिसर पूर्व भागातील मुरबाडी देवी जलतरण तलावामध्ये दुरावस्था, जलतरण तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची ठाकरे गटाची मागणी।
अन्यथा पालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्याचा इशारा. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती पुलाचा लोखंडी भाग वर आला. चालकाच्या समयसूचकतेनं अपघात टळला. परभणी शहरातल्या खड्डेयुक्त रस्त्यांच्या विरोधामध्ये रिक्षा चालक आक्रमक. खड्ड्यांवरती रांगोळी काढून फुलांनी केला खड्ड्यांचा सत्कार. वर्ध्यामध्ये उड्डाणपुलाच्या कामाला गती. रेल्वे लाईनवरील गर्डरचं काम पूर्ण झाल्यानं ट्रायल घेत चाचपणी. ट्रायल दरम्यान 2 तास वाहतूक बंद. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अवैध सावकारी करणाऱ्यांवरती पोलिसांची कारवाई. अवैध सावकारी पैशाला बळी पडणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यानं पोलीस ॲक्शन मोडवर. व्हॉट्सअपवरून अश्लील चॅट आणि ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक. आरोपीनं फिर्यादीकडून 43 लाख रुपये लुटल्याची माहिती. गोव्यातून पुण्याच्या बिबवेवाडीमध्ये आलेला मद्यसाठा जप्त. पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. संभाजीनगरच्या पाचोडमध्ये ग्रामीण पोलिसांची गुटखा विरोधामध्ये मोठी कारवाई. 8,80,000चा मुद्देमाल जप्त. एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल. कोल्हापुरात डी-मार्ट प्रशासनाला ग्राहकांनी धरलं धारेवर. वजनापेक्षा कमी धान्य पॅक करून देत असल्याचा ग्राहकांचा आरोप. भिवंडीच्या माणकोली परिसरामध्ये इलेक्ट्रिक वायरच्या गोदामावरती दरोडा टाकणाऱ्या 9 जणांना अटक. दरोड्याचा सीसीटीव्ही समोर. नाशिकच्या मालेगावमध्ये सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न. व्यापाऱ्याच्या घरामध्ये घुसून चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून लूट करण्याचा प्रयत्न. हल्ल्यामध्ये 3 जण जखमी. नागरिकांच्या सतर्कतेनं दोघांना पकडण्यात यश. मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी स्वप्नील नीला यांची नियुक्ती. बदलीचं कारण अस्पष्ट. नवी मुंबई अग्निशमन दलाचे 5 कर्मचारी निलंबित. कोपरखैरणे अग्निशमन केंद्रामध्ये दारू पार्टी करत जुगार खेळणं भोवलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. आता पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची कारवाई. प्रदूषणासंदर्भामध्ये नियमांचं पालन न केल्यानं एमी इन्फ्रा आणि एनसी एंटरप्राइजेसला 2 लाख रुपयांचा दंड. मुंबई शहरातील वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. मुंबईमध्ये 31 डिसेंबर रोजी 10 ठिकाणी महास्वच्छता अभियानाचं आयोजन. गेटवे ऑफ इंडिया इथून सकाळी 9 वाजता अभियानाचा प्रारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार. 31च्या पार्श्वभूमीवरती ठाणे पोलीस ॲक्शन मोडवर. शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन सुरू. रुग्णालयातील जेवणामध्ये आढळल्या अळ्या. अकोल्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर. रुग्णांचे नातेवाईक संतप्त. दोषींवरती कारवाई करण्याची मागणी. मीरा रोड परिसरामध्ये एका व्यक्तीनं कर्जबाजारीपणाला कंटाळून वर्सोवा पुलावरून मारली उडी. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू. नाशिकच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीमध्ये भीषण आग. भट्टीचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती. विनाकारण याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल हायकोर्टाकडून कारवाई. 3 याचिकाकर्त्यांना ठोठावला 3 लाखांचा दंड. केंद्र सरकार आसाम आणि उल्फामध्ये शांतता करार संपन्न. अमित शहांच्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातली सर्वात जुनी आणि गंभीर समस्या संपुष्टात. जम्मू काश्मीरमधील पूंछच्या कसलबारी भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारू गोळा जप्त. लष्कराकडून परिसरातील कसलबारी जंगलामध्ये स्फोटकं जागीच नष्ट. शेतामध्ये नांगरणी करताना भुयार आढळल्यानं खळबळ. मनमाडच्या जवळ अनकाई किल्ला परिसरामध्ये आढळलं भुयार. पुरातत्व विभाग तातडीनं अभ्यास करणार. अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती. अहमदनगर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.